नमस्कार, मी तनया सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये तुमचं स्वागत आहे. सो आज आपण आलो आहोत तेजा आणि हर्षितच्या संगीत सोहळ्यात. जसं की सगळ्यांना माहिती आहे की आता त्यांचा लग्नाची गडबड चालू आहे. तर त्यातलाच एक सोहळा म्हणजे आजचा हा संगीत सोहळा. चला तर मग आज त्यांच्याशी गप्पा मारूया. हॅलो, कशा आहात दोघे? नमस्कार. कसं चाललंय सगळं? खूप छान चाललंय. जरा धावपळ चालू आहे इकडे, पण मज्जा येते नटायला, परफॉर्म करायला, सगळ्या समारंभांना. आणि खूप सुंदर दिसतंय दोघंही. म्हणजे असं काय थीम ठरवलं होतं किंवा काय असं ड्रेसिंगचं ठरवलं होतं? पानेरीला गेलो असतानाच पानेरी कडनं हे कपडे आम्हाला काय म्हणतो स्पॉन्सर झाले आमच्या संगीतसाठी, लग्नासाठीचे. त्यामुळे आम्ही तिकडे गेलो असतानाच ह्या गोष्टी ट्राय आउट करून बघितल्या आणि जे छान आम्हाला आवडलं ते आज तुमच्यासमोर आम्ही घालून आहोत. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे कसं आज मी ऐकलं तुमचं संगीत आहे, सो काय डान्स परफॉर्मन्स असं म्हणजे काय प्रिपेअर केलंय वेगळं, असं काय थीम वगैरे आहे का? थीम असं नाही आहे, पण हा डान्स म्हणजे संगीतसाठी डेफिनेटली आम्ही रिहर्सल केलेले आहेत आणि परफॉर्मन्सेस पण आम्ही रेडी केलेले आहेत. हो, आम्ही काय म्हणतो माझा आणि तेजाचा फक्त दोघांचाच असं नाही, पण आमचा सगळ्यांचा एकत्रित एक डान्स आहे. बाकी पण लोकांचा आमच्यासाठी म्हणून एक डान्स आहे. सो आज एकूण वातावरण हेच आहे, जल्लोषाचं, आनंदाचं, संगीतमय असं वातावरण आहे जे तुम्ही आता सिरियलमध्ये बघालच. जसं की मी बघितलं की पिंगा कपूर पिंगा हे 5 मैत्रिणींची अशी म्हणजे सिरियल आहे. सो 5 मैत्रिणींसोबत असं काही डान्स वगैरे तुम्ही तयार केलंय की असं ह्याच्यावरती संगीतासाठी असं स्पेशल काही? स्पेशल तर काहीतरी आम्ही केलेलंच आहे, पण आय थिंक ते मी आत्ता रिव्हील केलं तर खूपच मला असं वाटतं स्पॉइलर दिल्यासारखं होईल ते. आणि त्याच्यामध्ये एक म्हणजे फक्त मीच नाहीये तरी आता पुढचं मी नाही बोलणार, पण येस, एक धमाल परफॉर्मन्स एक काय खूपच आहेत, पण एक स्पेशल परफॉर्मन्स नक्की आहे. आणि त्यामध्ये तुम्ही जे ट्युनिंग आजपर्यंत बघत आलात ते ट्युनिंग पण आहे आमचं, काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे आता हा आत्ता आहे माझ्यासोबत, तर आम्ही सगळेजण मिळून एक परफॉर्मन्स करणार आहोत. मैत्रिणीच्या आयुष्यात जसं आयुष्य काय म्हणतो आपण त्याला ग्रोथ होत जाते, तसंच त्या गाण्यात सुद्धा आहे की आधी त्या 4 जणी, मग काही लोक ऍड होणार आहेत. असं सांगून टाकलं ना मी अर्ध जरा. आणि जसं की मी बघते की लाईक तुमची ऑन स्क्रीन तर जोडी धम्माल आहे, पण ऑफ स्क्रीन तुमचं बॉन्डिंग कसं आहे हे मला जाणून घ्यायला खूप आवडेल तुमच्या दोघांचं, म्हणजे तेजा आणि हर्षितचं स्पेशली. नाही, सांगायला मगाशी मी एका याच्यात बोललो की मी ह्या सेटवरती भेटलो पहिल्यांदा विदिशाला, आणि अनपेक्षितरित्या काही गोष्टी क्लिक झाल्या की शूटिंगच्या दरम्यान असतील, ऑफ शूट सुद्धा असेल, कारण आम्ही दोघंही मुंबई साईडला राहतो. आम्ही शूट संपवून बऱ्याचदा एकत्र प्रवास करून घरी जेव्हा जातो तेव्हा वाटेत गप्पा होतात, काही विषयांवरती बोलणं होतं. तिला फिरायला प्रचंड आवडतं, तसं मलाही फिरायला खूप आवडतं. सो ट्रॅव्हल हा एक आमचा कॉमन पॉईंट होता. ही वेगवेगळे देश फिरून आली आहे, मी पण काही देशात फिरून आलो आहे, तर त्या विषयांवरती चर्चा होते. नाटक या विषयावरती चर्चा होते. ती पण एकांकिका आणि स्पर्धा काय म्हणतो नाट्य स्पर्धेतनं पुढे आलेली अभिनेत्री आहे. तसंच मी पण माझ्या कॉलेज आणि काय म्हणतो कुमारवयीन स्थितीत असताना ते सगळे इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स केले होते. आणि सेटवरती सुद्धा आम्ही जेव्हा एखाद्या सीन घेऊन बसतो, त्याची रिहर्सल होते, तेव्हा असे काही मोमेंट्स सापडतात की अरे हा तू विचार केलास, त्याच्यावरती आता मी काय रिॲक्ट होऊ शकतो. सो अशी एक तगडी कलाकार जेव्हा समोर आपल्याला मिळते तेव्हा काम करायला खूप मजा येते. तर ते मला विदिशामध्ये मिळालं आणि त्यामुळे सुद्धा आमची मैत्री खूप फुलत गेली. हो, आणि मला असं वाटतं की म्हणजे आपल्या बॉन्डिंगमध्ये सगळ्यात बेस मला असं वाटतं की फालतू जोक्स. आम्ही खूप इतकं फालतू काहीतरी बोलत असतो ना मेकअप रूममध्ये, इतकं फालतू, म्हणजे कोणीतरी फालतू विनोद जर केलाच ना तरी तो म्हणजे सेन्सिबल गोष्टींच्या व्यतिरिक्त म्हणते मी, बॉन्ड एक वाढत गेलं की बाबा आहे. मला असं वाटतं की जिथे तुम्ही असं जोक्स क्रॅक करता आणि तुम्हाला माहिती असतं की चल असं जेव्हा होतं तेव्हा ते तुम्ही कम्फर्ट ऍक्च्युली तुम्ही यू ब्रेक द आईस. सो ते पण मेकअप रूम मध्ये आम्ही बनून जातो की हा बाबा अरे हर्षितच आहे ना, हा अरे मग आता जोक मारला तर चालेल. किंवा ह्याच्यासमोर मी तुला खरं सांगते, ह्याच्यासमोर मीच काय, आम्ही 5 मुली इतक्या कम्फर्टेबल होत की आम्ही काहीही बोलू शकतो. म्हणजे लिटरली त्याने आज तागायत मुलांनी जे ऐकलं नसेल ते मुलींच्या सगळ्या गप्पा त्याने ऐकलेल्या आहेत. तेवढं तुम्ही कम्फर्टेबल हो, आम्ही एवढे कम्फर्टेबल. बऱ्याचदा बायो चॉईस ऐकलेलं नसतं मी, त्या मीकडे असतो बसले माझ्या कानावर अनेक गोष्टी लागतात, म्हणतो मी इथे आहे, पण त्या म्हणतात ठीक आहे तू आहेस म्हणून आम्ही बोलतोय, मी जाऊ का? नाही बस. सो अशा कानावरती पडत राहतात माझ्या गोष्टी, पण मी आता तेवढा काय म्हणतो त्याला यूज टू झाला. पण तो मला एक खूप कौतुकाचं करावं असं वाटतं. ही इज काय यार कमाल पेशंट माणूस आहे हा, इतका पेशन्स आहे ना त्याच्यामध्ये. तो सगळं शांतपणे ऐकत असतो, म्हणून मी मगाशी म्हणाले ही इज अ व्हेरी गुड लिसनर. तो सगळं ऐकत असतो. म्हणजे आम्ही कितीही फालतू बोलत असू किंवा कितीही सेन्सिबल बोलत असू, तो तेवढंच लक्ष देऊन ऐकत असतो. सो
आणि मला असं विचारायला आवडेल की आपल्या लग्नामध्ये विविध म्हणजे विधी होतात, जसे की साखरपुडा झाला, हळद झाली किंवा मेन लग्न पुण्यवचन रिसेप्शन, तर त्यातला तुमचा आवडता पार्ट कोणता? म्हणजे एक असतं ना की कधी काहींना साखरपुड्यामध्ये जास्त एन्जॉयमेंट असते, काहींना हळद जास्त आवडते, नाचणं वगैरे, त्यातलं तुमचं म्हणजे एक आवडता भाग कोणता? असा दोघांचाही, तुमचं तर रिअल लाईफमध्ये पण लग्न झालंय किंवा इन फ्युचर तुझंही लग्न होणार आहे, त्याच्यावरती पण आपण येऊ. मी तुमच्याकडे पहिला ऐकायला आवडेल. मला संगीतच आवडतं यार. संगीतमध्ये तुम्ही जास्त धमाल करायला मिळते आणि सगळ्यांनाच प्रॉपर रेस्ट मिळतो, मला असं वाटतं. मला ऍक्च्युली खरेदी हा भाग खूप आवडतो लग्नातला. म्हणजे बायकोची खरेदी किंवा आईची ती झालीच, पण मला माझे कपडे खरेदी करायला किंवा माझ्या भावाचे बाबांचे खरेदी करायला एवढे आवडले होते. म्हणजे काय शेरवाने घेतलेत, काय कुर्ते घेतलेत, म्हणजे असे नुसते गाड्या भरून भरून आम्ही ती सगळी खरेदी करत होतो. नुसता उडवलाय. पण कारण त्याचं कारण असं आहे की आपण खूप छान दिसतो या पेहरावात, आणि हा आपण रोज घालत नाही, त्यामुळे आपण खूप एक आपोआप तेज येतं चेहऱ्यावरती आणि आपण सगळेच खूप छान दिसतो याच्यामध्ये. आणि हा संगीत, कारण संगीतमध्ये कसं असतं की प्रत्येक जण प्रोफेशनली डान्सर नसतो किंवा गायक नसतो, घरामध्ये असतो, त्याला ती संधी मिळते त्या क्षणी त्या दिवशी सगळ्यांसमोर आपले काहीतरी कला सादर करण्याची, आणि ते आपल्या लग्नासाठी म्हणून ते करत असतात. आपल्या लग्नाचा सोहळा तिथे ते त्या ठिकाणी त्या कारणासाठी म्हणून प्रेझेंट करत असतात. त्यामुळे त्या आनंदात ते पण सहभागी होताना बघून पण मला खूप छान वाटलं होतं जेव्हा माझं संगीत झालं होतं तेव्हा. सो संगीत आणि लग्नाची खरेदी ह्या दोन गोष्टी मला खूप आवडतात. एक लास्ट एक शेवटचा की लाईक तुम्ही दोघंही बोलला तुम्हाला ट्रॅव्हल करायला खूप आवडते, इवन यू आर नॉट मॅरिड. सो माझा एक असा प्रश्न असेल, इन फ्युचर जेव्हा तुझं लग्न होईल तर इन फ्युचर लाईक तुला हनीमूनला असं काही डेस्टिनेशन वगैरे तू डिसाईड केलंयस का, किंवा असं कुठे जायला आवडेल तुला फिरायला? हनीमून माहित नाही मला, पण मला डेफिनेटली आईसलँड तर माझ्या लिस्टवरच आहे. आईसलँड तर माझ्या लिस्टवर आहे, म्हणजे टॉप ऑफ द लिस्ट. एक संधी मला, आणि मी तरी पण असं नवऱ्यासोबत वगैरे असं काय म्हणजे आवडेल का, असं मी ते विचारते. लाईक नवऱ्यासोबत मला असं वाटतं की आता आपण एवढं रोमॅन्टिसाइज करून ठेवलंच आहे, तर मग स्वित्झर्लंडला जाऊनच येऊया. फक्त हिचा जो कोण नवरा असेल त्याला एवढं सांगेन की हिच्या ताकदीचं फिरण्याची कपॅसिटी पाहिजे त्याच्यात. म्हणजे असं ती रोमॅन्टिक असेल का असं मला वाटत नाहीये. ती अशी असेल, चल आता उठ आपल्याला जायचंय, असं स्पॉन्टेनियस लागणार आहे तो व्यक्ती. खूप झटपट अभि बोला तो निकल पडा. मतलब अभि बोला निकल. मी जेन्युइनली सांगते, मी हम्पीला सुद्धा मला आठवत, दॅट वॉज द मोस्ट रॅन्डम ट्रिप ऑफ माय लाईफ. की बाकीचे तरी मी 8 दिवस तरी आधी ठरवल्या होत्या. हम्पी तर मी लिटरली, मला दुपारी कळलं 12 वाजता माझं शूट नाहीये पुढचे 4 दिवस, आणि मला झालं मुंबईत थांबायचं हे प्रदूषणाचे हवा घेत नाही, आणि मी दुपारची गाडी बुक केली. सो मला 12 वाजता कळलं माझं शूट नाहीये. मी 3 वाजता गाडी बुक केली. मी 4 एक्साइटमेंट, एवढे बजे आवड. मी फक्त सॅक पॅक केली, त्याच्यात 4 कपडे होते, आणि मी 4 दिवसांसाठी गेले होते, आणि मी 1.5 महिन्याने परत. ग्रेट ग्रेट. भावा ऐकतोयस ना, नीट लक्ष देऊन ऐक. 4 दिवसासाठी गेली होती, 1.5 महिन्यामध्ये. एवढी फिरण्याची आवड आहे सगळ्यात पहिलं. हे मेन फिरण्यासाठी. मेन म्हणजे तो फिरलेला असला पाहिजे, कारण मी ह्याच्यावर विश्वास नाही ठेवू शकत की आता मी तुझ्यासोबत पुढे फिरेन, मला शिकव. एक्झॅक्टली. हे नाही, मग मी शिकवण्यासाठी मी नाही आहे, मी अनुभवासाठी आहे की नाही, आपण एकत्र एक्सपिरियन्स करूया. सो हा, म्हणजे मला असं वाटतं की पार्थला सुद्धा आतापर्यंत आम्ही जेवढं गप्पा मारल्यात त्याचे आणि माझे प्रश्न एकमेकांना खूप कायम सेम असतात, की ती क्युरियोसिटी असतात ना, क्युरियोसिटी असते की बाबा काय होणार, इकडे काय तिकडे काय, किंवा हे इकडे गेलो तर तिकडे. ट्रॅव्हलच्याच रिगार्डिंग. हो, ट्रॅव्हलच्या रिगार्डिंग, फिरण्याशी रिलेटेड असतं बऱ्याचदा असतं. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून. जाता जाता प्रेक्षकांना आमच्या काय सांगाल तुम्ही? प्रेक्षकांना हेच सांगेन की तेजा आणि हर्षितचं लग्न होणार आहे 16 नोव्हेंबरला संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवरती. पिंगा ग पुरी पिंगा या मालिकेत हर्षित आणि तेजाचं लग्न सोहळा संपन्न होणार आहे. त्या संपूर्ण आठवड्यात तुम्ही एंगेजमेंटपासनं हळद, मेहंदी आणि संगीतचा कार्यक्रम ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यातली धमाल ही संपूर्ण आठवडा तुम्ही कलर्स मराठीच्या चॅनलवरती पिंगा ग पुरी पिंगा या मालिकेत अनुभवा. आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या इंस्टाग्राम, फेसबुक सगळीकडे लिहा. भरपूर प्रतिसाद तुमचा मिळू दे आणि 100% हजेरी लावा आमच्या कार्यक्रमाला. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.